हॅलो. बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपाली ताईंना त्रास होतोय. आम्ही ताईंना आम्ही एकच आहे ना. मेली पाहिजे रुपाली ताई. ए अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो. मग ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे. अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय लय फरक पडायचा आहे? तुला मी मेले तरी कुठे काय फरक पडायचंय. हा, तू मेली तरी मला नाही फरक पडायचा. पुढं ते रेकॉर्डिंग तुमचंच आहे का? अहो मी काय म्हणतोय, मी काय झालंय, मला रिंग केली, मला सूचना नक्की नाही का. इकडे पिस झाल्यावर माणूस काय करतो, तिकडे पळतो तिकडे पळू, मी जीवात पळतोय, माझ्या गुन्हा दाखल झालाय. परत आता ही पक्षाचं काय ह्यामध्ये गडबड. 24 आहे, उद्या 25, 26ला सुट्टी नाही, उद्या पण सुट्टी आहे, उद्या आणि परवा सुट्टी आहे. त्याच्या वेळेस त्यांना अजून काहींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करता आला तर करा. ज्यांचं जे ऐकतील त्यांच्या मार्फत सांगण्याचं काम केलं. किशोर मासाळाला गेले किशोरचं पण ऐकत नाही, तर त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना नाव सांगतो आता. रोहित राजेंद्र पवार हे पडद्याआड भूमिका बजावत आहे. किशोर मासाळ यांचा राजीनामा घेतला तर दुखवलेला धनगर समाज हा आपल्या बरोबर येईल, अशी मानसिकता डोळ्यासमोर ठेवून रोहित राजेंद्र पवार यांची सोशल मीडिया टीम काम करत. तुम्ही एक माफीनाम्याचा व्हिडिओ तयार केला. ऐका, त्या व्हिडिओमध्ये ऐका त्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट सांगितलंय की माझ्या तोंडून असे शब्द गेलेले आहेत. मग ते रेकॉर्डिंग किशोर मासाळ यांचं आहे का? साहेब मला ते पूर्ण ऐकायचंय, त्यावेळेस मी सांगेल. मी आता सध्या भितरलोय, घाबरलोय, मला समजणार नक्की. मला वाटतं जीवात व्हायला बोलतोय मी, एवढंच समजून घ्या. मग तुम्ही पत्रकारांनी कोणतरी विचारलं, त्यांनी राजीनामा नाही दिला तर काय करणार? म्हणजे लोकांच्या भावना तीव्र होत्या, म्हणजे मारणार का मला? मारायसाठी पक्षात प्रवेश केला का? आणि मी इतकं याचा त्याचं वाटलो. जे बी दादांनी मला कधी काम सांगितलं ते मी न चुकता केलेलं आहे, आणि त्याचं फलित म्हणून मला पहिल्यांदा काय मिळालं असेल, कोणी म्हणत असेल की वेगवेगळ्या कमेंट आहेत, आणि त्या कमेंटचा मला इतका मनस्ताप झालाय, आणि त्या मनस्तापामुळे मी कळत होतो. आज पत्रकार परिषद घ्यायचा काय उद्देश आहे, नेमकं काय कारण आहे? नमस्कार. तसं तुम्हाला सगळ्यांनाच विषय बऱ्यापैकी माहिती आहे. गेली 5-6 दिवस तुम्ही सगळ्यांनीच बातम्या केलेल्या आहेत. त्या संदर्भात म्हणलं काही न्यायालयीन प्रक्रिया कम्प्लीट करून आपले संवाद साधायचा होता, म्हणून मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. तशी मी प्रेस नोट आणलेली आहे, मी तुम्हाला वाचून दाखवलं तर चालेल का? नमस्कार. 4 दिवसापूर्वी माझी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्याकडून आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल एक सुरुवातीलाच मी या वक्तव्याबद्दल मी समस्त अजितदादा यांचे कुटुंबीय, समस्त बारामतीकर आणि अजितदादावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हात जोडून माफी मागतो. तसा व्हिडिओ पण माफीचा मी गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्या माझ्याकडून गेलेले वक्तव्य नक्कीच चुकीचे आहे, याबद्दल मला पश्चाताप होत आहे. या विषयावरून सध्या बारामती नागरिकांच्या भावना तीव्र आहेत, परंतु माझ्या वक्तव्याच्या आडून राजकारण होत आहे, याचं मला दुःख वाटतंय. म्हणून मी आज काही निर्णय घेतले. राजकारण कसं होतंय, काय होतंय हे बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल. सदर घटनेत मला पश्चाताप झाला असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उद्या 9/6/2026 रोजी सकाळी 8:45 पासून स्वर्गीय अजितदादा यांच्या अपघात घटनास्थळी 1 दिवसाचा अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार आहे. सदर घटनेत मला पश्चाताप झाला असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उद्या 9/6/2026 रोजी सकाळी 8:45 पासून स्वर्गीय अजितदादा यांच्या अपघात घटनास्थळी 1 दिवसाचा अन्नत्याग करून मी माफी मागितलेली आहे. आज दिनांक 7/6/2026 रोजी काल परवा ज्या प्रेस तुमच्या पाहिल्या, त्यातून जी माझ्या हकालपट्टीपर्यंत माझ्या राजीनाम्यासंदर्भात काही लोकांनी उहापोह केला, तर मी तसा पक्षश्रेष्ठींकडे आज पक्षाच्या पदाचा जे काय पक्षाचं सदस्यपद आहे, संघटनात्मक पद आहे, त्याचा राजीनामा आज मी त्यांच्याकडे लेखी स्वरूपात देण्याचा प्रयत्न करतोय, पण तसा मला त्यांचे संपर्क अजून झालेला नाही. मी देणार आहे. मी काल, आज आणि उद्या दादांच्या कुटुंबाशी प्रामाणिक होतो. 2018 साली माननीय अजितदादा पवार यांनी उस्मानाबाद येथे हल्लाबोल मेळाव्यात माझा प्रवेश करून घेतला होता. मी माननीय महादेवराव जानकर साहेबांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा संस्थापकीय सदस्य. त्याचा राजीनामा देऊन मी 18 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. युवक काँग्रेसची धुरा राज्य लेवलला मी आजपर्यंत अजितदादांच्या प्रवेशानंतर मला दिलेलं पद, आणि तोपर्यंत मी कष्ट केलं. 18 मध्ये मी वेगवेगळी आंदोलनं केली. त्यात मला जे बी दादांनी मला कधी काम सांगितलं ते मी न चुकता केलेलं आहे, आणि त्याचं फलित म्हणून मला पहिल्यांदा काय मिळालं असेल, कोणी म्हणत असेल की वेगवेगळ्या कमेंट आहेत, आणि त्या कमेंटचा मला इतका मनस्ताप झालाय, आणि त्या मनस्तापामुळे मी
संघटना पदाचा राजीनामा पक्ष लेवलला देणारच आहे. मी कालही प्रामाणिक होतो, आज बी आहे आणि उद्या पण राहणारच आहे. मी पक्ष सोडल्यानंतर 2029च्या विधानसभा निवडणुकीत जोपर्यंत आदरणीय सुनेत्रा वहिनी मला म्हणजे भरून येते, सुनेत्रा वहिनी पवार साहेब यांच्यावर विजयाचा गुलाल पडत नाही तोपर्यंत मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश. मला यांनी हकालपट्टीची म्हणजे धमकीवादच होती हो प्रेस. मग तुम्ही पत्रकारांनी कोणतरी विचारलं, त्यांनी राजीनामा नाही दिला तर काय करणार, म्हणजे लोकांच्या भावना तीव्र होत्या, म्हणजे मारणार का मला मारायसाठी पक्षात प्रवेश केला का? आणि मी इतकं याचा त्याचं वाटलो? असं नसतंय. नजर चुकीने माझ्या तोंडातून शब्द गेला ना, मी तो मान्य करतोय. त्याची पूर्ण ऑडिओ क्लिप मला अजूनही ऐकायला मिळाली नाही. मी नक्की बोललो का, मला विचारणं व्हायला पाहिजे का नाही, मला तिथं ऐकायला दिलं पाहिजे का नाही? अजिबात दिलं नाही. मला कोणीही कधीही काही ऐकवलं नाही, माझंही कुणी ऐकून घेतलं नाही. तरी पण भावना तीव्र लोकांच्या होत आहेत का केल्या जात आहेत. मी सांगितलं आता, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी आज राजीनामा जरी दिला संघटनेचा तर मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. कवर, कारण मला बी राजकीय भविष्य आहे. कोणी माझं राजकीय भविष्य बिघडवू पाहत असेल तर मी बी राजकारण माझं थांबवणार नाही. हे सगळं कारस्थान चाललंय माझं राजकारण संपवण्यासाठी, आणि त्याच्यामागे कोण आहे काय आहे ती मी तुम्हाला सगळी माहिती देतो. माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा मागितला जात आहे. त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे, माझे स्थानिक नगरपालिका प्रभागामधील निवडणूक ती 2025च्या डिसेंबरला झाली ना, ती डिसेंबरच्या 21 नोव्हेंबरला मी बिनविरोध झाले. आणि ते बिनविरोध शब्द इतका जी मनाला लागलाय की तेव्हापासून माझ्यावरती राजकीय षडयंत्र चालू झालं. त्या षडयंत्राला मी घाबरत नाही. माझ्या प्रभागातील स्थानिक काही लोक आहेत त्यात आणि शहरातील हितशत्रू आहेत, ज्यांना मी कसाच मेचा ना. आता मी नक्की काय करतोय, अजून नगरपालिकेची एकही मिटिंग झालेली नाही. मला अजून त्या नगरपालिकेत जायला पण संधी मिळाली नाही. मी काल माझ्या एका धनगर समाजाच्या मित्राने मला मेसेज पाठवला, 94ला नाना पाटील नगरपालिकेत पुरुष धनगर समाजाचा एक नगरसेवक म्हणून निवडून आले. तदनंतर 2026ला मी आलोय. मधल्या काळात आमच्या भगिनींना संधी मिळाली आणि मी एकटाच आलोय आणि मला घरी पाठवायचं. वा, काही पडद्याआड शत्रू हितशत्रू माझ्या राजीनाम्याची केविलवाणी वाट बघत आहेत. यामध्ये 2029ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर मी नाव सांगतो आता, रोहित राजेंद्र पवार हे पडद्याआड भूमिका बजावत आहेत. किशोर मासाळ यांचा राजीनामा घेतला तर दुखावलेला धनगर समाज हा आपल्या बरोबर येईल अशी मानसिकता डोळ्यासमोर ठेवून रोहित राजेंद्र पवार यांची सोशल मीडिया. खरोखर रोहित पवार यांना माननीय अजितदादा यांच्या बद्दल मी काय बोललोय जे मला अजून ऐकवलं नाही. किशोर मासाळ यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे तर साधा त्यांनी निषेध सुद्धा नोंदवला नाही. मला ट्रोल करणारे 90% अकाउंट शरद पवार गटाचे म्हणजे रोहित पवार यांची सोशल मीडिया टीमचे आहेत. तुम्ही चेक करा, मी त्याच्या कमेंट्स आणि सगळे आणलेत. सगळे फेक अकाउंट आहेत आणि असली फेक अकाउंट आमच्याकडे सांभाळायला आमच्याकडे पैसे नाहीत. तानामळीतली माणसं आहे आम्ही. आता ह्या लोकांनी हे सगळे पैसे तिथं लावले. रोहित पवार यांचे कार्यकर्ते काही फेक अकाउंट काढून माझा नगरसेवक पदाचा राजीनामा मागत आहे. असे असेल तर माझं रोहित पवार यांना आव्हान आहे की त्यांनी अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळावरती यावं. त्यांनी सुद्धा सांगावं की रोहित किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीच अजितदादाच्या कुटुंबातील व्यक्तीच्या विरोधात विधानसभा 2029ची निवडणुका लढणार नाही असं त्यांनी मला लेखी द्यावा, प्रतिज्ञापत्र यांनी द्यावं. त्याच ठिकाणी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा पण देतो. केवळ पडद्याआड राहून एका मोठ्या समूहातील व्यक्तीचा राजकीय गेम करायचा आणि स्वतःचं राजकारण साधायचं हे बरोबर नाही. त्याचं कारण असं आहे, मी तिथं 5-6 वर्ष कर्जत जामखेडमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून काम केलंय. तिथं माझ्याकडे आता जाऊन बघा, माझ्यावर 5 अंगावर केसेस आहेत. एक तर 307 सारखा गंभीर गुन्हा आहे, त्यात मी 1 महिना जेल काढली आणि मग त्यांच्यासाठी त्याग दिलाय ना. त्याच्या बदल्यात मला वाटणीत काहीच मिळालं नाही. लेनदेन काय पाहिजे ना, सगळी मलिदावालीच आहेत ना. मलिदा गँगचं एक अकाउंट आहे, त्या अकाउंटच्या मी कॉपीज आणल्या तुम्हाला देतो. या व्यतिरिक्त माझ्यावर एक गुन्हा दाखल झालाय, त्याच्या आता बातम्या तुम्ही लावल्या. त्याबद्दल कोणतंही भाष्य करता येणार नाही कारण हा गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. त्याचा तपास चालू आहे. मी तपास पूर्ण सहकार्य करत आहे. न्यायदेवतेवर मला विश्वास आहे. मला त्याच्याबद्दल काही विचारू नका. एकूणच या सर्व प्रक्रियेत माझ्याकडून झालेल्या चुकाबद्दल मला खेद वाटत आहे. मी आत्मक्लेश करून माफी मागणार आहे. मात्र या विधानाचा गैरअर्थ काढून कोणतंही राजकारण करू नये. या विषयात कोणतीही जाती भूमिका मी पुढे आणत नाही आणि आणणारही नाही. ज्यांनी मला ट्रोल केलं
ते सगळे अकाउंट चेक करा. त्यांनी हा विषय जातीवून आलाय म्हणून मला आता तो उल्लेख करायची वेळ आली. मला जाब विचारला ते केवळ अजितदादा यांच्या प्रेमापोटी, त्यांच्या भावना मी ती 10% काही लोक आहेत ना त्यांच्या भावना मी जाणून घेतो, त्यांचा आदर पण करतो, त्यांची पुन्हा पुन्हा 10 वेळा माफी मागतो. पण याचा राजकीय खेळ करायची गरज नाही. या सगळ्या मी 2 दिवसात जेवढ्या कमेंट आहेत ना, ज्यांना माझा राजीनामा पाहिजे का नाही, त्या पत्रकारांनी सगळ्या कमेंट वाचायच्या. यातला एक जरी अजितदादांच्या निधनानंतर ह्याची काय काय भावना होत्या त्या वाचाय तुम्हाला मिळाल्या तर मी अजिबात तुम्ही सांगचाल ती प्रायश्चित्त करायला माग घेणार नाही. यातल्या प्रत्येक ठिकाणी कोण साडी घालते काही बरं झालं हेच फुट आला पुढं हे काय. आणि असली यंत्रणा भावना ज्याच्या दुखावलेल्या असतात ना साहेब, त्याला इतकी मोठी यंत्रणा लावता येत नाही. हे सगळं प्रिप्लॅन्ड आहे. आणि ती नावं वाचा, ही सगळी बोगस अकाउंट आहे आणि ह्या बोगस अकाउंटवाल्यांना माझं राजकारण संपवायचंय. आता जर मी 18 वर्ष संघर्ष करत इथपर्यंत आलोय, माझ्या त्या खानदानात पहिल्यांदा कधीतरी नगरसेवक कसलं तरी पद राजकारणातलं मिळलंय आणि माझा जर राजकारणातला खेळ संपवायचा असेल तर मी तुम्हाला येणाऱ्या काळात म्हणजे आज उद्या त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डमुळेच मला ही भोगायचं आणले तुम्ही, तर ते रेकॉर्डिंग आणि बाकीचे सगळे काय काय रेकॉर्डिंग आहेत ते सगळे मी उद्यापासून तुम्हाला देणार आहे. फक्त तुम्ही लोकांना द्यायला माझ्याकडे चहा पाण्याला सुद्धा पैसे नाहीत आणि तुम्हाला पैसे घ्यायचे असं म्हणत नाही, पण चहा पाणी पाजायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत. आणि यांची वॉर रूम टीम आहे, मग त्यांच्या पुढे मग माझ्यावर सगळी तुटून पडतात आणि त्यामुळे मला घरात बसावं लागते आणि रडावं लागते. रडल्यामुळे खाली आणले मी आज कुठे गेलं ये की बाळा बस. बायका पोरं टेन्शन मध्ये येत आहेत, जी काय असेल ना ती माझ्या बायकोनी आमच्या कुटुंबाचा आमचं आम्ही बघून लागा. बस एवढंच काय माझ्या भावना तीव्र झाल्या असल्या समजून घ्या. पण मी भोगतोय आणि मला रिंग केली जात आहे आणि त्या रिंगेला मी जशा तसं उत्तर द्यायला खंबीर आहे. मान कुणाला वाटत असेल माझ्या मागं लोक नाही माझं काय नाही तर ते लोक माझी सोबत आहेत. अजिबात काय काळजी करू नका. मी चांगल्याच बघत आलोय, माझं वाईट बघतोय. तुम्ही रोहित पवारांचं आता नाव घेतलं आणि रोहित पवारांचं नाव घेऊन या ऑडिओचा संबंध जोडला आणि रोहित पवारांना तुमचं राजकारण संपवायचंय असं काय वाटतं तुम्हाला की रोहित पवारांना तुमचं रोहित पवारांना माझं राजकारण संपवायचंय का नाही संपवायचं माहित नाही, पण 2029ला त्यांना बारामतीमध्ये आमदार व्हायचंय म्हणून त्यांनी प्रॉब्लेम एक समजून घ्या. किशोर मासाळा हाकलून दिला तरी त्यांचाच फायदा आहे आणि किशोर मासाळा डॅमेज केला तरी त्यांचाच फायदा आहे. म्हणून त्यांच्या राजकारणापायी माझा नको भगतसिंग. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने तुमचा राजीनामा मागितला किंवा ती कारवाईची मागणी केली. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष किंवा तालुकाध्यक्ष होते. तुमचा रोहित पवारांकडे रोख आहे तुमचा. राष्ट्रवादीच्या माझं म्हणणं असं आहे की मला नगरसेवक पदापर्यंत पोहोचण्यासाठी दादांचं मोलाचं सहकार्य आहे आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी माझा राजीनामा मागावा. हे कुठलं म्हणजे त्यांच्या माझ्याकडे कुठलं पद आहे हे सुद्धा त्यांना माहित नसावं. त्यांना नगरसेवक पद माझं घालवायचं आणि ही सगळी रिंग केली म्हणून मी नको आहे असं काय नाही, तर काही वेगळं नाही. ते म्हणले चर्चा केली तुमच्याशी बोलणं. तुमच्याशी त्यांचं काय बोलणं नेमकं झालं होतं? ते आले होते तुमच्याकडे काय मला त्यांचा निरोप मिळाला की तुम्ही राजीनाम्यावरती सही करा. मी म्हणलं माझं म्हणणं ऐकून घ्या आणि माझी चूक काय ती मला सांगा. तर आता मी मगाशी म्हणलं ना मला तरी रेकॉर्डिंग ऐकाय मिळालं नाही हो. मला त्यात एका शब्दात काय समजते मला जर ऐकाय मी कोणाशी बोललोय हे मला समजेल. ते रेकॉर्डिंग तुमचंच आहे का? अहो मी काय म्हणतोय, मी काय झालंय मला रिंग केली मला सूचना नक्की नाही का. येडं पिस झाल्यावर माणूस काय करतो इकडे पळतो तिकडे पळू. मी जीव वाचवत पळतोय, माझ्या गुन्हा दाखल झालाय. परत आता ही पक्षाचं काय ह्यामध्ये गडबड. तुम्ही एक माफीनाम्याचा व्हिडिओ तयार केला. ऐका त्या व्हिडिओमध्ये ऐका त्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट सांगितलंय की माझ्या तोंडून असे शब्द गेलेले आहेत. मग ते रेकॉर्डिंग किशोर मासाळ यांचं आहे का? साहेब मला ती पूर्ण ऐकायचंय त्यावेळेस मी सांगेल. मी आता सध्या भितरलोय घाबरलोय, मला समजणं नक्की. मला वाटतं जीव वाचवायला तुम्ही जीव वाचवायला पाहता. या सगळ्या गोष्टीला जातीय रंग दिला जातोय. किशोर मासाळांच्या पाठीमागे धनगर समाज उभा आहे. किशोर मासाळ या सगळ्या प्रकरणाला धनगर समाजाचं स्वरूप देत आहेत. हा आरोप राष्ट्रवादीकडून केला जातोय. काल शहराध्यक्षांनी देखील सांगितलं असा आरोप की किशोर मासाळांच्या आडून तर धनगर समाजाला या सगळ्या गोष्टीशी जोडलं जातंय. मग तेच मला म्हणायचंय की साहेब मला म्हणायचंय बरोबर मी जे सांगतोय ना 2029ला विधानसभेला धनगर समाजाची भूमिका आज तयार केली जात आहे आणि महत्वाचा मुद्दा मला हे मांडायचंय तर मला माझी चूक कळना आणि मला डायरेक्ट राजीनामा मागितला जातोय. मग तुम्हीच सांगा काय करावं, मला माहिती तर पाहिजे ना मी केलंय काय. तुम्ही सांगितलं शहरातली काही लोक आहेत, नेमके कोण लोक आहेत? शहरातली चांगली मोठी लोक आहेत. मी घाबरलोय मला नेमके कोण? आणि मला न्याय मागाय कुठं जायचं समजा. किशोर मासाळांना नेमकं झालंय काय? कारण गेल्या काही दिवसांपासून किशोर मासाळ पोलीस स्टेशनला एक पत्र देतात
पहिल्यांदा एक पत्र दिलं जातं किशोर हो. मासाळांकडून माझ्या जीवाला धोका धोका आहे. आहे. त्यानंतर किशोर मासाळांवर एक विनयभंगाचा गुन्हा दाखल आणि होतो त्याची आणि मी- त्यानंतर किशोर मासाळ पुन्हा डीवायएसपी कार्यालयाला पत्र देतात आणि त्याच्यात उल्लेख केला जातो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मला त्या महिलेवर नजर ठेवायला लावली होती. हे नक्की त्या पक्षाने तुमच्या सांगितलं होतं राष्ट्रवादी ऐका ना, मी त्यात स्पष्ट म्हणलंय, पक्षाने दादांनी सांगितलेलं काम मी नेहमी चोख करत आलेलो आहे. आणि मी ज्यावेळेस ही रिंग झाली त्यावेळेस त्या रिंग मधून दादा नाहीत ना आता मला वाचवायला, मग रिंग झाल्यावरती त्या रिंग मधून बाहेर पडण्यासाठी भीती वाजा मी ते पत्र दिलं होतं. पण माझ्या पत्रावर कुठलीही कारवाई झाली नाही, उलट मला त्रास झाला. ते आता मी म्हणलं ती भाग न्याय प्रविष्ट आहे, कायद्याचा मला थोडासा अभ्यास कमी आहे. धनगर समाजात येतो मॅडम मागं थोडासा माझा जन्म झाल्यामुळे थोडं समजून घ्या, मला कायद्याचा अभ्यास कमी. तुमच्या काही पदाधिकाऱ्यांना वाटते का पक्षातून धनगर समाज बाजूला जावा म्हणून? आता ज्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर माझ्या समाजाला असं वाटायला लागले, मला अजून काय वाटणं झाले. कारण मला ते अभ्यास करायला संधीच कुणी द्यायला, मला कधी फोन बंद करावा लागतोय, मला कधी घरात बसावं लागतंय, कधी अशा सगळ्या प्रक्रियेत मला समजा. पण माझ्या समाजाच्या प्रतिक्रिया बघून मला जाणवायला लागले हा प्रिप्लॅन्ड आहे. 2029 ला माझ्या समाजाला भूमिका घ्यायला भाग पाडलं जात आहे, हाच माझा मुद्दा आहे. तुम्ही आता तुम्ही जे उल्लेख आरोप केला- करताय त्याच्यामध्ये नेमके कोणती लोक आहेत? तुम्ही आता पत्रकार तुम्ही परिषदेत तुम्ही नाव जाहीर ऐका, करा. तुमच्याकडे सगळ्या कमेंट्स आहेत, त्याच्यात झेरॉक्स आणल्या. आपलं म्हणणं आहे त्यातल्या कुठल्याही कमेंट ज्या असतील बघा, त्या कमेंट चेक करा. ही व्यक्ती कुणाकडे आहे, त्यांना कुठून काय पोचतंय हे चेक करा, तुमच्या लक्षात येईल. कोण मी प्रत्येक कमेंट न कमेंट वाचली, मला कमरेच्या खालून शिव्या दिल्या जातात. इतकं काय पाप केलं मी माफी मागतोय. जी गुन्हाच मला अजून माहित नाही त्याच्याबद्दल मी माफी मागतोय. सैर दर बोलतोय, माझा थोडा तर विचार करावा, माझ्या कुटुंबाचा विचार करावा. एकीकडे तुमच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो हो. आणि दुसरीकडे हे रेकॉर्डिंग व्हायरल केलं जातं. काय नेमकं कनेक्शन आहे? कारण काही आता दिवसाच्या त्याचं कनेक्शन लागल, पण प्लीज मी कायद्याचा अभ्यास कमी आहे, मला केस संदर्भात काही विचारू नका, तसं मला अडचण आहे. तुम्ही डीवायएसपींना पत्र दिले, काय दिले. त्याच्यात मागण्या केल्या होत्या? त्या पत्रात काय त्या मागण्या केल्या? ऐका ना, ते विषय न्यायप्रविष्ट बाब नाही, ते पत्र तुम्ही डीवायएसपींना दिलं होतं, आवाजात नोंद केली ते होती. पत्र त्याच्यात काय? दिल्यानंतर माझ्या गुन्हा दाखल झालाय साहेब, त्याचं कनेक्शन आहे. तुम्ही सोशल मीडियावरती ते पत्र व्हायरल केले, त्याच्यामध्ये फिर्यादीचं नाव घेतलंय. तुम्ही आता म्हणताय मला कायदेशीर मला अडचण आहे. बरोबर असं आहे, असताना पण त्या ते फिर्यादीचं ऐका नाव ना, घेऊन ऐका तुम्ही ते पत्र सोशल ना, मीडियावर मी व्हायरल नाही व्हायरल केलं, ते व्हायरल झालं आणि त्याच्यानंतरच मला कायदेशीर अडचणी येतात हे समजलं. म्हणून मी आता त्याच्या केस बाबत काय विचारू नका please. काय त्या पत्रात काय मागण्या केल्या होत्या प्रशासन? मी तुम्हाला ऐका ना, मी तुम्हाला 2 दिवसांनी त्या पत्रा संदर्भात वेगळी प्रेस देणार आहे आणि काही व्हिडिओज देणार आहे, काही रेकॉर्डिंग देणार आहे. आणि मग तुम्ही समजून घ्या शहरातील कोण लोक आणि शहरातल्या पुण्या लोकांना कुणासंग बैठक केली, कुणाला काय काय ऑफर केली, याचं सगळं त्या 2 दिवस थांबा घेतो. मला बी थोडासा मी किती म्हणतो सगळ्या समजा. प्रकरणात पार्थ पवार, जय पवार किंवा सुनेत्रा वहिनींचा काही संपर्क झाला का किंवा त्यांच्याशी आता काही चर्चा त्यामुळेच केली? मी जी त्या राजीनाम्याच्या खोडसाळपणा मागणाऱ्यांना काय म्हणतोय, मला ते ओळखतात, माझा राजीनामा त्यांनी मागायला हवा होता जर त्यांची इच्छा असेल तर. मला आदरणीय वहिनी साहेब, पार्थदा, जयदादा यांनी कुणीही संपर्क केलेला नाही. पक्ष प्रोटोकॉलचं काही पत्र आलंय तुमच्याकडे? राज्य कार्यकारिणीचं पद आहे. हा राज्यकारणीकरणीचं पद आहे, पण त्याच्यात मी काय म्हणतोय, ज्यांनी प्रेस घेतली ना त्यांनाच विचारा माझ्याकडे पद कोणतं आहे. त्यांनी जर मागणी केली ना त्यांना विचारा खरंच माझ्याकडे पद कुठलं आहे. मी राज्याचा उपाध्यक्ष आहे आणि शहराचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष बसतात आणि ते अशा माझ्याविषयी काही बरळतात, माझं मानसिक संतुलन बिघडवतात, चारित्र्य हनन करतात. पक्षाचा राजीनामा दिला. हा पक्षाचा राजीनामा मी आज देणार आहे, मला त्यांच्याशी संपर्क होत नाही. मी आता रोहित पवारांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलंय की तुम्ही म्हणताय की राजीनामा दिला तरी रोहित पवारांचा फायदा आहे, नाही दिला तरी फायदा आहे. नाही, मला हक्कलपट्टीची धमकी दिली साहेब मला. हं? माझं पद घालवायसाठी प्रचंड ताकद वापरली. रोहित पवारांचा तुम्हाला धमकी तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात दिली ना? ह्या धमक्या आहेत साहेब, ह्या सगळ्या हा, ह्या धमक्या. ह्या धमक्या आहेत ना सगळ्या. आणि मग ह्याच्या खोलात गेलं का नाही? आणि पत्रकार परिषद? हं? पत्रकार परिषद तुमच्या पक्षाने घेतली. हो. हे कनेक्शन कसं अहो, मला तर वाटतं सगळ्यांनी मिळूनच तसं केलंय, काय समजा मला बरं का. पण अच्छा. हे जर तुम्ही तुमची भूमिका सुनेत्रा पवारांकडे कधी मांडणार आहात का नाही मांडणार? नाही मांडणार आहे, पण मला मी परत सांगतो माझा कसलाही संपर्क होत नाही किंवा मला तिथं रिंग करून पोचू दिलं जात नाही. किशोर, तुम्हाला वाटत नाही का की तुमच्या पक्षामध्ये जे आता नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहे फक्त विशिष्ट पक्षाच्या लोकांना घेऊनच फिरतात नगरपालिकेमध्ये? त्याचं एक सुंदर उत्तम उदाहरण देऊ का तुम्हाला? अजिबात त्यांच्या बरोबर नगरसेवक कोणच नसतात. ऐका ना, त्याचं त्या आता नगरपालिकेत मी काय म्हणतोय, मी अजून पाहिजे फुलं नाही, एक पण मिटिंगच झाली नाही. पण तुम्हाला एक सांगतो, मध्ये तुम्ही होता. हा बजेटच्या जीबी मध्ये होतो, बजेटच्या जीबी मध्ये होतो. मिटिंग आमची झालीच नाही. मिटिंग कुठली? विकासाचं काम चाललं की तुम्हाला घेऊन विश्वासात घेऊन चाललंच नाही का? तसं नाहीच म्हणता येणार, कारण मला तसं काय ज्ञातच नाही. म्हणजे काय, मी 2-3 वेळा मिटिंगच्या अगोदर माझ्या प्रभागातल्या काही मागण्या केल्या होत्या,
त्यात अजून ती माझं पत्र आता परत मिटिंग घ्यायची तर मला आता निरोप मिळाला काहीतरी की तुमच्या काय मागण्या असते तर द्या. मी म्हणलं 3-4 वेळा दिल्या तर त्या शोधात आहे तर ते कुठे गेल्या नाही का असं सगळं आहे. राजीनामा न देण्यावर तुम्ही थांबा. नगरसेवक पदाचा राजीनामा न देण्यावर नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायचा संबंधच येत नाही. मागितला जातो. मागितलं तर मी म्हणतोय ना मला पार्टीच्या कुणीही संपर्क केलेला नाही आणि मी राज्याचा पदाधिकारी आहे. राज्याच्या पदाचा सुद्धा राज्यावरून अजून कुठलंही पत्र आलेलं नाही. किशोर मासाळ राजीनामा देणार नाहीत यामध्ये रोहित पवारांचं नाव घेत आहेत. किशोर मासाळांकडे असे काय पुरावे आहेत की रोहित पवारांवरती एवढा गंभीर आरोप केला जातोय 2029 ची निवडणूक लढण्यासाठी रोहित पवारांनी केलेले हे आपण त्यांना म्हणलं ना साहेब माझा जर राजीनामा पाहिजे कुणाला ह्याच्या जर खोलात गेलं तर डायरेक्टली समोर येत आहे. तर आपलं म्हणणं आहे दादांच्या स्मृतीस्थळापाशी यावं, त्यांनी ऍफिडेव्हिट करून द्यावं मी बारामतीमध्ये उभा राहणार नाही. आणि मी पण सांगतोय मी 29ला वहिनी साहेबांवर गुलाल पडेपर्यंत दुसऱ्या कुठल्याही पक्षात जाणार नाही. भले यांनी हकालपट्टी करू द्या नाहीतर मला डावलं द्या. मला डावलतात यात काय ते मात्र शंका नाही पण हकालपट्टीपर्यंत विषय आला. राजीनामा तर आता तुमच्या पक्षाचे मागतात शहराचे तालुकाध्यक्ष. हो. तुम्ही म्हणताय की रोहित पवार मागतोय. तुम्हाला असं म्हणायचं का शहराचे तालुकाध्यक्ष रोहित पवारचं काम करतात म्हणून? अहो कोण कुणाकडे आहे ह्याचा शोध ह्याच्यातून घेतला ना तर तुम्हाला सांगतो बारामती म्हणून एक अकाउंट आहे का त्याच्यावरून सारखा किशोर मासाळाचा राजीनामा मागितला जातोय. ते आमचे एक नगरसेवक चालवतात माझे सहकारी सदस्य. कोण आहेत स्वीकृत आहेत का निवडून आलेले आहेत? नाव सांगा तुम्ही. आम्ही तुम्ही परवा दिवशी शिकृतचा काहीतरी फटाके काढले ना तेच नगरसेवक आहेत का? माझे सहकारी जर या भावनेपर्यंत माझ्या राजीनाम्यापर्यंत येत असतील ना तर हे दुर्दैव आहे. राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी जातीय तणाव निर्माण केला जातोय का? 2 गट 2 समाजात माझ्या समाजातून आलेल्या प्रतिक्रियेनुसार तर मला जाणवतंय की एक प्रचंड भेदभाव होतोय. मी ओबीसीच्या आंदोलनात बारामतीमध्ये सक्रियपणे भूमिका घेतली त्यावेळेस लक्ष्मण हाकेंना पोचतोय असा माझा आरोप केला गेला. तिकिटाच्या वेळेस अजितदादांचे कोणत्या पद्धतीने कान फुकले गेले याच लोकांनी कानफुक्या लोकांनी आणि त्याचाही मला किती त्रास देण्यात आला. तेव्हापासून मी नगरपालिकेत जाऊच नाही अशी प्रचंड इच्छा होती. त्याच झालं बिनविरोध. आता ती झाला कळीचा मुद्दा आणि ती बिनविरोध शब्द जी इतकाही फेमस झालाय की महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला कधीतरी बिनविरोध वाटत. मला माझी नाही इच्छा झाली पोट भरले. रोहित पवारांनी एक आरोप केला होता की बारामतीमधला एक छोटा नेता खरातांच्या संपर्कामध्ये हो. ज्यावेळेस किशोर मासाळांचं तिकीट फायनल होणार होतं त्यावेळेस त्याच छोट्या नेत्याने अजित पवारांकडे अशी मागणी केली होती की किशोरला जर तिकीट दिलं तर किशोरचा मृत्यू होऊ शकतो आणि त्या ठिकाणी रिइलेक्शन लागू शकतं अशी चर्चा बारामतीमध्ये आहे. हे खरं आहे? थँक्यू साहेब. माझ्या नगरसेवक झालेल्या त्या लेटर पॅडवर बारामती शहरचे PI शिवड शेट्टी साहेब आहेत. मी त्यांना पत्र दिलंय साहेब अजितदादांची काळजी घेतली नाही माझी तरी घ्या म्हणलं. माझ्या जीवाला धोका आहे. काळी जादू बारामतीकरांना यायला लागली म्हणलं. काळ्या जादूनी दादांचा घात केलाय माझा होऊ शकतो. आणि त्यावेळेस भविष्यवाणी केली एका छोट्या नेत्याने दादा किशोरचा मृत्यू होऊ शकतो नगरसेवक झाल्यावर. तेव्हापासून बिलो काय अंगठ्याने बघा हे सगळं देवदेव करतोय मी. कोण आहे तो छोट्या नेता? मी काय म्हणलं माहिती का संबंधित एजन्सीने रोहित दादांचा छोटा नेता शोधावा आणि मग माझा छोटा नेता तो छोटा नेता एकच निघाला तर आपण जातो बाबा आरामसून आपण गावाला. आणि तुम्हाला असं म्हणायचंय छोटा नेता आणि जे शहरची बॉडी तालुक्याची बॉडी हे नावाला फक्त राष्ट्रवादीचे इकडं पण ते काम त्या गटाचं करतात. शंका आहे त्याला वाव आहे. त्या सगळ्या कमेंट्स आहेत. गाडीत बसणारी लोक वेगवेगळे डुप्लिकेट अकाउंट बघा आणि त्याच्याहून येणाऱ्या कमेंट माझ्या आता नशीब माझी 2-3 लेकरं IT इंजिनियर त्यांनी हुडकून काढली. ही माणसं कोण चालवतंय तर त्या माणसं ह्या गटातनं पद घेतात त्या गटाचं काम कर भयानक आहे ती. फक्त मी तुम्हाला 2 दिवस जाऊ हे सगळं देतो काही काळजी नका करू. काय असले व्हिडिओ सगळे येते. उद्या किशोर मासाळ माझी बायको मिली असतील राव त्यात. किशोर मासाळांची काय नेमकी भूमिका आहे? उद्या किती वाजता त्या ठिकाणी अजित पवारांच्या ठिकाणी? मी सकाळी 8:45 वाजता जाणार आहे कारण 8:45च्या टायमिंगला मला समजलं होतं दादांचं आणि मी खरंच दादांवर खूप प्रेम केलंय. बागलबुवा करून माझा खट कार्यक्रम लावलेला आहे. एवढं सांग. किती दिवस करता राहणार त्यात? 1 दिवस करतो साहेब. एकीकडे तुम्ही म्हणताय अजित पवारांवरती माझा प्रचंड जीव आहे अजित पवारांविषयी असे शब्द वापरताय. तुम्हाला परत सांगतो ती क्लिप मला पूर्ण ऐकावा. मी कोणाशी बोललोय ती क्लिप कुठनं कशी कुठं आली. पण तुम्ही म्हणाला की माझ्याकडनं शब्द गेले तुम्ही साहेब म्हणलं की सैर बाहेर पळायला लागल्यावर माणूस इकडे अडकते का तिकडे अडकते जीव वाचवायला पळते हो. म्हणलं की झालंच का मीच केलं. तुम्हीच म्हणालात की तुम्ही स्वतः माफीनाम्याचा व्हिडिओ टाका. अहो मी काय म्हणलं माफीनामा टाकल्यावर निदान राग आपल्याला कोण काय म्हणणार नाही.
म्हणून कुठली मग ती ऑडिओ क्लिप जी फिरते समाज माध्यमांमध्ये साहेब मी पूर्ण ऐका ना. तुम्ही या संदर्भात सायबर विभागाकडे काय तक्रार केली का तुमची काय ऐका मागणी? ना, ते 1 सेकंदात सायबरला सुद्धा टेन्शन आले ते कळालंच नक्की मला ती पूर्ण मिळालं ना तर मी पूर्ण ऐकेल म्हणजे मला समजेल नक्की मी कुणाशी बोललोय त्या व्यक्तीनं ती कुणाला दिली का मी दिली नाही का मला नक्की समजेल ती आली कशी मीच आहे का तो नाही का ह्याच्यासाठी मला ती पूर्ण ऐकायची पण मला माझा गुन्हाच सांग नाहीत आणि फाशी घ्या म्हणतो कसं होईल किशोर मासाळचा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झालाय सांग. किशोर मासाळ त्या व्हिडिओमध्ये रडतायत आणि तो रडतानाचा व्हिडिओ किशोर मासाळ नेमका कुणाला पाठवलाय ऐका ना माझ्या बायकोला पाठवला इतकं सगळं माझ्या विनयभंगाचा गुन्हा नका राहू त्या गुन्ह्याचा काढू पण माझा पर्सनल इश्यू आहे प्लीज समजून घ्या धन्यवाद. बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ यांनी अजितदादांच्या निधनावर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर आता मासाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. आजही अनेक कार्यकर्ते शोक व्यक्त करत आहेत. मात्र बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ यांनी अजितदादांच्या निधनावर आक्षेपार्ह विधान केलं होतं. सोशल मीडियावर याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओमध्ये मासाळ हे एका महिलेला रुपालीताई मेली पाहिजे, अजित पवार मेला त्याने मला फरक पडला नाही असं विधान केलं होतं. त्यानंतर मासाळ यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता मासाळ यांनी भाष्य करत मोठं विधान सुद्धा केलंय. त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊयात. अजित पवार मेला तरी मला फरक पडत नाही असं म्हणणाऱ्या किशोर मासाळ यांची क्लिप व्हायरल झाल्यानंतर मासाळ यांनी माफीही मागितली होती. 4 दिवसापूर्वी माझी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात मी अजित पवारांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं. मी अजित पवारांचे कुटुंबीय आणि समस्त बारामतीकरांची माफी मागतो. मी जे बोललो त्याचा पश्चाताप म्हणून अजित पवारांचा अपघात झाला त्या ठिकाणी 1 दिवसाचं अन्नत्याग आत्मक्लेश आंदोलन करणार आहे असं मासाळ यांनी म्हटलं होतं. मात्र आता मासाळ यांनी आपलं विधान बदललंय. राष्ट्रवादीतून हकालपट्टी झाल्यानंतर किशोर मासाळ यांनी म्हटलं की ती ऑडिओ क्लिप कुठून आली, का आली, अचानक का आली, ते मीच बोलतोय का याचा शोध घ्या. हे षडयंत्र आहे का ते तपासा. माझ्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून मी घाबरलो होतो, त्यामुळे मी माफी मागितली. कोणतेही शहानिशा न करता माझ्याशी संवाद न साधता हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. हा माझ्यावर अन्याय आहे. पुढे बोलताना मासाळ यांनी हे माझं राजकीय करिअर संपवण्यासाठी षडयंत्र आहे. 18 वर्षापासून मी चळवळीला कार्यकर्ता आहे. माझी चूक काय याबाबत मला विचारायला हवं होतं. माझं राजकारण मी संपू देणार नाही. लवकरच राजकीय दिशा ठरवणार आहे. 2 दिवसात निर्णय घेणार आहे असं हे मासाळ म्हणाले आहेत. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.